नमस्कार श्रोते हो, AK स्टोरी टेलिंग चॅनलवर आपले स्वागत आहे. आपण ऐकणार आहात अर्चना कोहळे लिखित वहीतले अधुरे शब्द ही कथा. पण तत्पूर्वी एक विनंती, तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा. ऐकूया वहीतले अधुरे शब्द. अनघा गावातली शांत पण मनात खूप काही दाटून ठेवणारी एक कल्पक मुलगी. नेहमी वहीत तुटक शब्द पेनाने रखडत असायची. फार शब्द सुचत नव्हते तिला, त्यामुळे अपूर्णच लिहिलेले. पूर्णत्वाची वाट बघणारी अनघा आपली ही वही नेहमीच लपून ठेवायची. कारण तिला वाटायचे, मी अपूर्ण लिहिलेले कोणी वाचले तर हसतील मला, मग मी काहीच लिहू नाही शकणार. कॉलेजमध्ये जाताना रोज बसची वाट बघत बाकावर बसून त्या वहीतल्या अपूर्ण शब्दाला पूर्ण करण्याचा प्रयत्न करायची. नुकतीच गावात एका नवीन शिक्षकाची पोस्टिंग झाली. वैभव त्याचे नाव. वैभव नावाप्रमाणे शब्दाची श्रीमंती आणि प्रखर बोलणारा व्यक्ती. तो जेव्हा शाळेत जायचा, अनघा त्याला रोज दिसायची. त्या वहीत डोकं घालून बसून लिहित असलेली, बस येतपर्यंत. त्याला उत्सुकता लागली तिच्या वहीतले वाचण्याची. शेवटी तोही शब्दाचा धनी होता. त्याची हिंमत होत नव्हती, पण एक दिवस हिंमत करून त्याने विचारले, काय लिहिता तुम्ही रोज वहीत? मला द्याल का वाचायला? अनघा त्याच्याकडे पाहून हसली. मी कुणाला दाखवत नाही. पण का? कारण माझ्या वहीत सगळंच अपूर्ण आहे. अधुरे लिहिलेले कोणाला कसे दाखवायचे? अधुरी गोष्ट वाचणे म्हणजे पूर्ण होण्याआधीच संपून जाणे होय. वैभव गप्प झाला. त्याला आशाही नव्हती समोर ती वही वाचायला मिळेल अशी. पण त्या वहीतल्या शब्दांना कधीतरी तर पूर्ण व्हायचे होते. त्या दिवशी का कोण जाणे, अनघाच्या हृदयाची हलकी धडपड होत होती. तेव्हाच बस आली आणि ती वही तिथेच विसरली. वैभव जात असताना त्याला ती वही ती बाकावर पडलेली दिसली. तो तिथे गेला. एक दीर्घ श्वास घेत त्याने ती वही उघडली. पहिल्याच पानावर लिहिले होते, माझे शब्द फक्त माझेच आहेत, पण कधीतरी कोणी याला पूर्ण करू शकेल का? वहीतले बाकी सगळेच पान अपूर्ण होते, पण सुंदर पूर्णत्वाकडे घेऊन जाणारे. अनघा वही शोधून थकली. दुसऱ्या दिवशी मलिन चेहरा घेऊन बाकावर बसली होती. वैभव तिथे आला. वैभवने वही तिच्या समोर केली. त्याने पहिल्याच पानावर 2 शब्द लिहिले होते, आपण मिळून. वैभव तिला म्हणाला, मला माफ करशील कारण मी तुझ्या शब्दात डोकावलो. पण तुझी शपथ, मी हसलो नाही. उलट मी तुझ्या अपूर्ण शब्दात तुला व स्वतःला बघत होतो. अनघा ते 2 शब्द वाचून निशब्द झाली. ही घे एक नवीन वही, वैभव तिला म्हणाला. पहिले पान मी लिहिलेले आहे, उरलेले पाने दोघे मिळून पूर्ण करू. चालेल का? तिच्या डोळ्यात ओलसरपणा होता आणि अपूर्णतेच्या पलीकडचे काहीतरी. जे काही नवीन उमललेले होते ते शब्दांच्या पलीकडचे होते, पण पूर्णत्वास नेणारे होते. कथा इथे समाप्त झाली. श्रोते हो, तुम्ही ऐकत होता वहीतले अधुरे शब्द ही कथा.